शरण जावे सर्व भावी देवाशी तोहा उतरील पाद भवदुस्तर नदीचा. श्रीमंत श्री गुरु खूप बऱ्या अभिनयामधून आयुष्यामध्ये माणसानं कुणाला शरण जावं आणि त्यालाच का जावं याचं वर्णन महाराज इथे करतात. तसं पाहिलं तर शरण जाणं ही गोष्ट काही मोठेपणाची नाही, सन्मानाची नाही. दुसऱ्याला शरण जायचं जर म्हटलं तर मग माणसांना आपला मोठेपणा, आपली कीर्ती, समाजामध्ये असणारी आपली प्रतिष्ठा, आपला मान सन्मान, आपला नावलौकिक, ह्या सर्व गोष्टी त्याला विसरून जाव्या लागतात. त्याच्याशिवाय दुसऱ्याला शरण जाता येत नाही. माणसं अशी सहजासहजी कोणाला शरण जातही नाही. ही गोष्ट जेवढी खरी आहे तेवढी दुसरी एक गोष्ट खरी आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक जण कधी ना कधीतरी
कोणाला ना कोणाला शरण गेलेला असतो, जात असतो. आपल्या लक्षात येत नाही आपण कसं कोणाला शरण गेलोय ते, पण माणसं शरण जात असते. एक कल्पना करा, दोघे जण शेजारी आहेत. शेतामध्ये दोघांच्या मध्ये एक बांध असतो, एक बाउंड्री लाईन असते. त्या बांधावरून त्या दोघांची नेहमीच भांडणं चाललेली असतात. एक जण म्हणतो तो माझ्याकडे सरकलाय, दुसरा म्हणतो नाही तू 4 हात माझ्याकडे आलाय. रोज उठून भांडणं कटकटी. त्या बांधावरती एखादं लहानसं बाबळीचं झाड असतं. कोणाला तरी एकाला लहानशा फांदीची गरज पडते. बैलगाडीची खेळ करायची असेल, आवता करून न करायचं असेल, एक बारका फाटा तोडावा म्हणून हातात कुऱ्हाड घेऊन येतो. तो फाटा तोडायला लागला की दुसरा लगेच भांडायला येतो. माझ्या हद्दीतलं माझं झाड तोडायला लागलं म्हणून भांडायला येतो. अगोदर शाब्दिक भांडणं चाललेली असतात तोंडानं. एकमेकांच्या आई बापांचा उद्धार करण्यापुरती मर्यादित असतं. थोड्या वेळ प्रकरण जर हातघाईवरती येतं, धराधरीपर्यंत येतं. आणि मग ज्याच्या हातात कुऱ्हाड असते रागाच्या भरात समोरच्या माणसाच्या डोक्यामध्ये घालतो. डोकं फुटतं, रक्तबंबाळ होतो, खाली पडतो, मरतो. घटना ज्या वेळेला घडते त्यावेळेला माणसांना परिणामाची जाणीव असते. असं काही नाही, भावनेच्या भरात, रागाच्या भरात हातून असं काहीतरी घडून जात. पण समोरचा माणूस मेला हे लक्षात आलं म्हणजे मग ह्याचे हातपाय कापायला लागतात. आता पुढं काय, पोलीस येणार, पकडून देणार, चांगला 12-15 दिवसाचा रिमांड घेणार, रोज उठून ठोकून काढणार, खिशात काही 4 पैसे असतील नसतील ते काढून घेणार, आणि त्यातूनही उद्या कोर्टामध्ये केस गेल्यानंतर पुढे काय वाढून ठेवलं हे तर काही त्याला ठाऊक असत नाही. सुटेल ह्याची शाश्वती असत नाही. फाशी एक जन्म ठेप हे माहिती असत नाही. असा जो अपराधी माणूस आहे ज्याच्या हातून काही गुन्हा घडलाय, त्याला जर यातनं सुटका व्हावी वाटत असेल तर त्यानं काय केलं पाहिजे? जाऊन एखाद्या वकिलाचे पाय धरले पाहिजे. वकील साहेब काही करा पण मला एवढं यातनं बाहेर काढा. घरी लहान लहान लेकरं आहेत, म्हातारी आहे, बायको आहे, त्यांना सांभाळणारं बघणारं माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. मी जर असा जेलमध्ये गेलो, मी जर फाशी गेलो, ते माझे लहान लहान लेकर रस्त्यावरती येतील. काही करा पण मला एवढं यातनं बाहेर काढ. काही वेळेला माणसांच्याकडे द्यायला पैसे असत नाही. हा म्हणतो आयुष्यभर तुमच्या शेतामध्ये राहतो, तुमच्या घरामध्ये राहतो. जेव्हा तुमचे सगळे पैसे वसूल झाले असं तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही मला सोडा, तोपर्यंत मी तुमच्या घरात तुमच्या शेतात राहतो. पण काही करून मला एवढं यातनं वाचवा. जो अपराधी असतो, ज्याच्या हातून काही गुन्हा घडलेला असतो, हा वकिला पुढे नतमस्तक होत असतो, हात जोडत असतो, विनवणी करत असतो. जो अपराधी हा वकिलाला शरण जात असतो. कल्पना अशी करा, एखादा रोगी आहे, अपेंडिसायटिस झालाय, आपण नुसत्याच कल्पना करायच्या, कोणाला होऊ नये. ज्याला झाला असेल त्याला ठाऊक आहे त्या वेदना काय असतात. त्या महाराजांचा एक दृष्टांत आहे. प्रसूतीच्या वेदना काय असतात हे जी बाई कधी बाळंत झालेली असते, जिनं कधी कोणाला जन्म दिलेला असतो तिलाच फक्त त्या ठाऊक असतात. जी प्रसवलेली नाही, जिनं कधी कोणाला जन्म दिलेला नाही, जी कुमारिका आहे, तिच्या पुढे त्या वेदनांचं कितीही वर्णन केलं त्या वेदना काय असतं ते तिला कळणार नाही. पण जे भोगलेले असतात, अनुभवलेले असतात त्याला त्या ठाऊक असतात. महाराज सांगतात, व्याली कुमारी
भाव येतन. ज्याप्रमाणे प्रसूतीच्या वेदना जिनं कधी काही भोगलेल्या असतात तिलाच फक्त त्या ठाऊक असतात. जिनं कधी कोणाला जन्मच दिलेला नाही, जी कधी प्रसवलेली नाही, तिच्या पुढे त्या वेदनांचं कितीही वर्णन केलं, अगदी त्या विषयावरचे ग्रंथच्या ग्रंथ जरी वाचायला दिले, त्या वेदना काय असतात ते तिला कळणार नाही. जिनं भोगलेले असतात त्याला त्या ठाऊक. त्याप्रमाणे ज्याला कोणाला कधी अपेंडिसायटिस झालेला असेल, स्टोन झाला असेल, त्याला ठाऊक आहे त्या वेदना काय असतात. त्या रात्री 1 वाजता 2 वाजता पोटामध्ये दुखायला लागतो, जमिनीवरती गडबडा लोळायला लागतो, गुरासारखा ओरडायला लागतो, वेळ अवेळ रात्र अपरात्र काय म्हणत नाही, डॉक्टरांच्या दारामध्ये जातो, हाका मारायला लागतं. डॉक्टर साहेब बाहेर गावाला नुकतेच व्हिजिट वरून आलेले असतात, कंटाळलेले असतात. ते वरूनच सांगतात, अरे बाबा आत्ता काही मी दार उघडणार नाही, उद्या सकाळी काय असेल ते उद्या बघतो. हा बाहेरूनच हात जोडायला लागतो, पाया पडायला लागतो, विनवायला लागतो. डॉक्टर साहेब सकाळपर्यंत मी जगेन असं काही मला वाटत नाही, वेदना असह्य झाल्या, कृपा करून आत्तापुरती एखादी गोळी दे, एखादं इंजेक्शन दे, उद्या सकाळी मी परत येतो. दार उघडायला जर वेळ झाला तर हा बाहेरूनच दारावरती डोकं आपटायला लागतो, बाहेरूनच पाया पडायला लागतो, हात जोडायला लागतो. जो रोगी आहे त्यानं डॉक्टर पुढं वैद्यापुढं नतमस्तक झालं पाहिजे. हे लक्षात येण्यासारख्या गोष्टी. तुम्ही माणसं हात जोडतात, विनवणी करतात, नमस्कार करतात, पण काही गोष्टी तर आपल्या लक्षातही येत नाहीत. आपण कसं कोणाला शरण गेलो ते रस्त्यानं आपण चाललेलो असतो, समोरून तलाठी साहेबांची स्वारी येताना दिसते, त्यांना बघितलं की माणसं नमस्कार साहेब म्हणून नमस्कार करतात, चला चहा घेऊन येऊया. नको, आताच मी पाटलाकडे गेलो होतो, चहा झालाय माझा. असं काय करताय, कधी तर तुमची 6 महिन्यात एकदा गाठ फुटते असं म्हणून ते नको जरी म्हणत असले तरी त्यांच्या हाताला धरायचं, हॉटेलमध्ये येऊन जायचं, पदरचे 10 रुपये खर्च करायचे, चहा पाजायचा. का पाजायचा असतो तो चहा? काय आपला पाहुणा आहे, काय मित्र आहे? जगाशी ओळख असते, ते वाढवण्याचा प्रयत्न आपण करतो, कारण त्याच्या हातातल्या लेखणीचं सामर्थ्य काय हे आपल्याला चांगलं ठाऊक असतं. एक म्हण आहे, ब्रह्मदेव जर एखाद्याच्या नशिबामध्ये जमीन द्यायचा विसरला आणि ह्यानं जर ते मनामध्ये आणलं, कोणाच्या नावावरती जमीन कधी कोणाच्या नावावरती करेल काही सांगता येत नाही. जे नसे ललाटी ते करी तलाटी, असं अगाध सामर्थ्य. नमुना नंबर 14ला ते शिस्पेन्शिलची एंट्री कधी होते हे तर आपल्याला माहितीच होत नाही. ती जाऊन पुन्हा तिथं काळ्या शाईची नोंद कधी झाली हेही आपल्याला माहिती नसतं. जमीन आपलीच, पीकही आपलं, दुसराच कोणीतरी उठतो, 7-12चा उतारा येतो, कोर्टामध्ये जातो, माझी जमीन आहे, माझं पीक आहे, माझं ताब आहे, तो आडावायला लागला म्हणतो. एक्सपार्ट इंजेक्शन घ्यायचं, एकतर्फा मनाई हुकूम घ्यायचा आणि मग आपल्या डोळ्यात देखत आपल्या जमिनीतलं आपण वाढवलेलं पीक दुसराच कोणीतरी कापून घेऊन जातो. पीक गेलं ते गेलं. आता जमीन जर वाचवायची असेल तर वकिलाला 10-15 दिले पाहिजे, उद्योगधंदे सोडून हेल्पटही घालत बसला पाहिजे. हे सगळं जर टाळायचं असेल तर त्या व्यावहारिक माणसाला हे चांगलं ठाऊक असतं. असा एक अधूनमधून 10 रुपयाचा चहा पाजला म्हणजे आपली जमीन जागेवरती राहते. त्या सत्ते पुढे आपण पत्करली ती शाळा गती आहे असं कधी आपल्याला वाटतच नाही. आपण फार सामान्य माणसं आहोत, आपल्या गोष्टी सोडून द्या. ज्यांना आपण मोठं समजतो ती तरी काय आपल्यापेक्षा वेगळी आहेत का? आपल्यासारखीच आहे. सोडून द्या, बारकी सारखी आता सगळे सोडून द्या. त्या मुख्यमंत्र्याला म्हटलं, तुम्हाला कशाला कोणाला नमस्कार करायला जायला पाहिजे? राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सगळे आमदार तुमच्या दारामध्ये मला उपमुख्यमंत्री करा म्हणून कधीपासून थांबले. तुम्हाला कशाला कोणाला तरी नमस्कार करायला जायला पाहिजे? ते म्हणतील काय खरंय आमचं तरी. जोपर्यंत वर्षाची मर्जी आहे, वर्षाची म्हणजे परमेश्वराची नाही, एक दिल्लीश्वर आहे, त्यांची मर्जी जोपर्यंत तोपर्यंतच त्यांचं मुख्यमंत्रीपद असतं. नाहीतर रात्री झोपताना मुख्यमंत्री, सकाळी झोपेतनं जागे झाले सारे मंत्री उरलेले नसतात. त्यांनाही कुठेतरी जाऊन नमस्कार करून यावा लागतो. कुणाची तरी मनधरणी त्यांनाही करावी लागते.
कोणाची तरी प्रार्थना त्यांनाही करावी लागते, कोणाची तरी विनवणी त्यांनाही करावी लागते. त्या पंतप्रधानाला म्हटलं तर मला कशाला कोणाला नमस्कार करायला पाहिजे? अहो तुम्ही तर देशाचे पंतप्रधान आहेत, सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या भेटीसाठी बाहेर ताटकळत थांबलेत, तुम्हाला कशाला कोणाला तरी नमस्कार करायला जायला पाहिजे? एरवी जरी कधी त्याने तुम्हाला नमस्कार केला नाही तरी 5 वर्षातून एक दिवस असा उजाडतो ज्या दिवशी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या दारामध्ये हात जोडून उभारलेले असतात. कसली मिरवणूक चालली म्हणून बघायला सहज आपण दारामध्ये येतो, आणि हे त्या उघड्या जीप मध्ये जरी असले आपल्याला बघितले की तिथनंच हात जोडायला लागतात, विसरू नका म्हणायला लागतात. एक झोळी काखेला अडकवलेली असते, अदृश्य असते, आपल्याला ते दिसत नाही. पण कशाचं दान, कशावर शिक्का मारून कुठं टाकायचं, हात जोडून विनवणी करून नतमस्तक होऊन सांगायला लागतात. आपल्याला बघितल्यानंतर हात जोडतील काय नवल आहे, पण अगोदर महिने त्या पोस्टरवरती असे हात जोडून उभारलेले असतात. जगामध्ये समर्थ असा एकही जण नाही त्याला कधीच कुणापुढे नतमस्तक व्हावं लागलं नाही, कुणाची प्रार्थना करावी लागली नाही, कोणाची मनधरणी करावी लागली नाही. असा समर्थ असा जगात एकही जण नाही. म्हणून माणसानं माणसाला शरण जाण्याचा अर्थ नाही. जो स्वतः दुसऱ्याला शरण जातोय असा एक शरण जाणारा माणूस दुसऱ्या शरण येणाऱ्या माणसाला कितीशी मदत करणार आहे, किती वेळ करणार आहे, हा येत असलाच आहे, तो येत असलाच आहे. एक ग्रस्त नदीच्या काठावरून जायला लागला, असं दिसलं की पाण्यात एकदम पडलाय आणि तो बुडायला लागलाय. हातपाय हलवतो पण पोहायलाच येत नसल्यामुळे खाली जातोय वर येतोय, खाली जातोय वर येतोय. वाट्यानं जाणाऱ्या माणसाला त्या बुडणाऱ्या माणसाची खूप दया आली. पण ह्यालाच जर पोहायला येत नसेल तर त्या बुडणाऱ्या माणसाला तो काय मदत करू शकतो? आरडाओरडा घालण्यापलीकडे दुसरं काहीच करू शकत नाही. एक बुडणारा दुसऱ्या बुडणाऱ्याला वाचवू शकत नाही. जसा हाय तसाच तो येईल. त्याप्रमाणे एक शरण जाणारा माणूस दुसऱ्या शरण येणाऱ्या माणसाला फारशी मदत करू शकत नाही, फार वेळ करू शकत नाही. हाही तसलाच आहे, तोही तसलाच आहे. म्हणून माणसानं माणसाला शरण जाण्याचा अर्थ नाही. शरण जाणं जर चुकणार नसेल, कुणाची तरी पाय धरायचीच असतील, कुणाची तरी प्रार्थना करायचीच असेल, तर मग महाराज म्हणतात अरे अशाला शरण जावं की जो हाक मारल्यावर मदतीला धावून येईल, जो समर्थ आहे, जो सर्वशक्तिमान आहे. असं जो कोणी असेल, अगदी खांबामध्ये लपून बसलेला असला तरी खांब फोडून बाहेर येणारा जो असेल, शरण जायचंच असेल तर त्याला शरण जा. महाराज म्हणतात हा केसरशी
सरशी उडी घालून स्तंभ फोडे ऐसी कृपावंत कोण माझ विठ्ठल वाचून. हाक मारल्याबरोबर जो मदतीला धावून येणारा असेल, सर्व शक्तिमान जो असेल, समर्थ जो कोणी असेल, शरण जर जायचं नसेल तर मग त्याला शरण जा. आणि जगामध्ये समर्थ असा सर्व शक्तिमान असा एक जण असेल जो या विश्वाचा निर्माता, तुम्हा सर्वांचा सांभाळ करणार आहे, ज्याच्या इच्छेनं जगातले सर्व व्यवहार चालतात, असा सर्व शक्तिमान असा एक जण असेल. नाहीतर असं का होतं का? पावसाळ्यामध्ये नदीला पूर येतो. आपल्या जवळपास नदी जरी नसली तरी आपण आता टीव्ही पाहणारे माणसं आहोत, पेपर वाचणारे आहोत. पावसाळ्यामध्ये ब्रह्मपुत्रेला जर पूर आला तर आसाममधली स्थिती काय होते हे कधीतरी आपण बघत असतो. कृष्णेला पूर आला म्हणजे सांगलीची स्थिती काय होती, शिरोळचे काय होते हे आपण पाहिलेलं असतं टीव्ही मध्ये, पेपरवर. गावाच्या गावं वाहून जातात, गुरं ढोरं माणसं किती मारतात पत्ता लागत नाही. एका नदीला पूर आला तर समुद्र जर असा वाहायला लागला, मला का पूर येऊ नये? शेवटी ह्या सगळ्या नद्या तर मलाच येऊन मिळतोय, सगळ्याच नदींना पूर येतोय. बरं यंदाच पाऊस जास्त झाला असं नाही, गेल्या वर्षी असंच होतं, त्याच्याही अगोदर असंच होतं. मग मी माझ्या पोटात पाणी तरी किती घेऊ? मला पूर आला तर कुठे बिघडलं? नदीला पूर आला तर गावच्या गावं वाहून जातात. समुद्राला जर पूर यायला लागला तर देशही जागेवरती राहणार नाही. पण असं होत नाही. कितीही पाऊस पडू द्या, कितीही नद्यांना पूर येऊ द्या, कितीही पाणी त्या समुद्राला जाऊन मिळू द्या, भरतीच्या वेळेला अलीकडे येण्याची जी एक त्याची मर्यादा आहे, त्याच्या अलीकडे तो येतो. आणि केवढाही दुष्काळ पडला, यंदाच पाऊस नाही असं नाही, मागच्याही वर्षी नव्हता, त्याच्याही अगोदर नव्हता. विहिरी आटल्या, तळे आटले, नद्या आटल्या, प्यायला पाणी नाही, जनावर मारायला लागली. केवढाही दुष्काळ पडू द्या, ओहोटीच्या वेळेला मागे सरकण्याची जी त्याची मर्यादा आहे, त्याच्या मागे तो जातो. ह्या दोन रेषांच्या मध्ये त्याचं येणं जाणं चाललेलं असतं. हे असं का होतं? तुझं वर्णन करतं. पर्वती वैसगन खंडारी समुद्रे रेखा मोलांडरी पृथ्वीया भूते व्हावी हे आज्ञा माझी. त्याच्या इच्छेनं, त्याच्या आज्ञेनं या सगळ्या गोष्टी चालतात. नाहीतर असं का होतं का? एखाद्या बसचं ब्रेक फेल होतं, बस अशी खाली कुठंतरी जायला लागते घाटामध्ये. जागी असणारी जी माणसं असतात ती जीव वाचवण्यासाठी झड पडतात. म्हणजे कीर्तनातच तेवढ्या लोकांना झोप लागते असं नाही, बसमध्ये वाचल्यानंतरही काही वेळेला झोप लागलेली असते. मग जी माणसं जागी असतात जीव वाचवण्यासाठी धडपडतात. कोणी दरवाजा उघडून बाहेर उडी टाकेल, कोणी इमर्जन्सी डोर उघडेल, कोणी काच फोडून बाहेर उडी टाकेल. म्हणून की ती माणसं स्वतःला वाचवू शकतात असं नाही. काळ जवळ आला याची जाणीव झाल्याबरोबर जीव वाचवण्यासाठी माणसं धडपडतात, पण ती स्वतःला वाचवू शकतातच असं नाही. या उलट त्याच बसमध्ये 6-7 वर्षाचं एखादं लहान मुलं असतं, त्याला हे काहीच कळत नसतं. अपघात व्हायला लागला म्हणजे काय व्हायला लागले? माणसं आता मरणारच म्हणजे काय होणार? जीव वाचवण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? काही कळत नसतं. काहीही न करताना त्याच अपघातामध्ये सापडलेलं ते 6-7 वर्षाचं मूल पाठीमागं सुखरूप राहतं. आणि जी माणसं जीव वाचवण्यासाठी धडपडतात स्वतःला वाचवू शकत नाही. असं का होतं?
हे फार वर्ष झालेली नाही, 2 वर्षाखालची घटना असेल. प्रतापगडच्या घाटामध्ये एका बसचा अपघात झाला. शिक्षक मंडळी सगळे निघालेले, 35 जण त्याच्यामध्ये. बस खाली दरीमध्ये जाते. त्या 35 पैकी 34 जण मरतात आणि 1 जणच फक्त त्यातला जिवंत राहतो. हे असं का होतं? एकाच अपघातामध्ये एकाच बसमध्ये अडकलेली माणसं, बस वरनं खाली गेल्यानंतर त्याशी घरंगळत खाली 1000 फूट खाली बस गेलेली, त्यातले बाकीचे 34 जण मरतात, 1 जण मात्र जिवंत राहतो. हे असं का होतं? ज्ञानावर आहे. म्हणजे भगवंत अर्जुनाला सांगतात, त्या अर्जुनानं गतिर्वार्थ शरणं सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. फार वर्ष काही झालेले नाही. 93 सालचा किल्लारीचा भूकंप अजून आपल्या विस्मरणात गेलेला नसावा. पहाटेच्या वेळेला हादरायला सुरुवात झाली. बाहेर पटांगणात जावं, रस्त्यावरती जावं म्हणून माणसं दाराजवळ येतात, कडी काढायला लागतात. त्याच वेळेला तो दरवाजा, ती भिंत अंगावरती कोसळते आणि दगडाखाली लाकडाखाली सापडून माणसं मरतात. एकाच घरामध्ये कॉटवरती झोपलेली मायलेक. हादरायला सुरुवात झाल्यावरती 3-4 महिन्याचं मूल कॉटवरून खाली कधी जाऊन पडतो. आईला काही झोपेत कळत, सगळं घर तिच्या अंगावरती कोसळतं. 3 दिवसांना ढिगारा उपसला तर कॉटवरती झोपलेली आई मेलेली असते आणि कॉटच्या खाली जाऊन पडलेलं ते मूल ते मात्र सुरक्षित असतं. हे असं का होतं? एकाच घरात एकाच कॉटवरती एकाच छताखाली झोपलेली मायलेकरं, काही न करताना ते मूल 3-4 महिन्याचं मूल सुखरूप मागे राहतं, आई मात्र नसते. असं का होतं? फार वर्ष झालेली नाही. त्सुनामी मधल्या घटना अजून विसरल्या नसाव्यात. लाटांनी मर्यादा सोडल्या, गावामध्ये घुसायला सुरुवात केलं. जो पुढे गाठ पडेल, म्हणजे माणसं असू द्यात नाही तर जनावर असू द्यात, ओढून आतमध्ये समुद्रामध्ये न्यायला सुरुवात केली. किनाऱ्यावरती असणार एक घर, व्हरांड्यामध्ये चटईवरती झोपवलेलं 3-4 महिन्याचं मूल. लाटाच्या पोराला सुद्धा चटई सकट ओढून आतमध्ये घेऊन जातात. 20-20 मीटर उंचीच्या लाटा, म्हणजे साधारण 6 मजली उंच इमारत होईल एवढ्या उंचीच्या त्या लाटा. मग त्या लाटावरती ते पोर असं एकदम वर जात असेल की पुन्हा वरनं खाली येत असेल, पुन्हा वर जात असेल खाली येत असेल. पोहणं सोडून द्या, ज्याला अजून हातपाय सुद्धा हलवायला येत नाही, भूक लागली तर रडण्यापलीकडे ज्या पोराला काही कळत नाही, असं ते 3-4 महिन्याचं मूल 3 दिवसांना सुखरूप किनाऱ्याला लागतं. आणि चांगली चांगली पट्टीची पोहणारी माणसं लाटाच्या तडाख्यामध्ये सापडतात आणि समुद्राचा तळ बघायला खाली जातात. पोहणारी माणसं बुडतात आणि ज्याला हातपाय सुद्धा हलवायला येत नाही, असं ते 3 महिन्याचं मूल मात्र सुखरूपपणे किनाऱ्याला लागतं. हे असं का होतं? त्याचं एवढंच उत्तर आहे, म्या बोलविला रे तू बोले, म्या चालविल्या सूर्य झाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाती जाळीचा. त्याच्या इच्छेनं जगातले सर्व व्यवहार होतात. जगामध्ये समर्थ असा, सर्व शक्तिवान असा फक्त तू एकच आहे. महाराष्ट्राचं म्हणतात, अरे झाडाचं पान जरी हलायचं असेल तरी सुद्धा ज्याची मर्जी असावी लागते, इच्छा असावी लागते. वृक्षाची Hare
राहिली अहंत मग कोठे. झाडाचं पान हलायचं असेल तरी सुद्धा ज्याची मर्जी असेल वाटते. ज्याच्या इच्छेनं जगातले सर्व व्यवहार होतात. जो सर्वांचा बुद्धिदाता आहे, ज्ञानदाता आहे. नाहीतरी पशुपक्ष्याला ज्ञान देणारा तरी आहे तरी कोण? आपण खेड्यातले माणसं सुगरणीचं घरट बहुतेकांनी पाहिलं. एखादी पडकी गेली, काठावर एखादं झाड, झाडाची फांदी आतमध्ये विहिरीत गेलेली आणि त्याला लोंबकळणार ते घर. आता एखाद्या इंजिनियरला आपण असं म्हणालो, तुम्ही एवढ्या मोठ्या बिल्डिंग बांधताय, प्लान तयार करताय, त्या सुगरणीने केलं तसं एक घरट तेवढं करून लागतं. काय तुम्हाला रॉ मटेरियल गावत्याच्या काड्या लागतात, ढिगभर आणून तिनं केले तसे घरट तेवढं काय. इंजिनियर असला तरी तसं घर बनवू शकत नाही. सापाला सहजासहजी आतमध्ये येता येऊ नये म्हणून घराचा दरवाजा कोणत्या दिशेला असला पाहिजे हे विचारायला कुठल्या वास्तुशास्त्रज्ञाकडे कधी ते जात नाही. अंडी सहजासहजी बाहेर पडू नयेत म्हणून आतली शेल्फची रचना काय केली पाहिजे हे विचारायला कुठल्या आर्किटेक्टकडे कधी ते जात नाही. व्हेंटिलेशनची सोय काय केली पाहिजे हवा आत लागण्यासाठी हिची चौकशी करायला कोणाकडे जात नाही. पण तरी सुद्धा तिला हे ज्ञान असतं. कोण आहे हे ज्ञान देणारा आहे ते कोण? त्या सापाचं आणि मुंगसाचं केवढं प्रेम आहे सगळ्यांना ठेवतो. एकमेकांना बघितले तुटून पडलेले असतात. साप मुंगसाला असा बेटोळा घालण्याचा प्रयत्न करतो आणि मुंगूस सापाला म्हणजे तोंडात पकडायचा प्रयत्न करतो. आता असं म्हणतात एखाद्या वेळेला सापाचा दंश मुंगसाला झाला. मुंगूस करतं काय, ते सापाला सोडून देतो म्हणे, पळत पळत बाजूला जातो. जमिनीत काहीतरी उकरत, काहीतरी खात. कुठल्या त्या गवताच्या मुळ्या असतील, जमिनीतलं काहीतरी खाताय पण त्या सापाच्या पाठीमागे लागतं. असं म्हणतात सापाच्या विषयाची बाधा होऊ नये म्हणून त्याच्यावरती उतारा म्हणून जे काय असेल ते खातो आणि सापाच्या मागे लागतो. प्रश्न एवढाच आहे, सापाच्या विषयाची बाधा होऊ नये त्याच्यावरती अँटीडोट म्हणून उतारा म्हणून हे औषध घेतलं पाहिजे. हे शिकण्यासाठी ते मुंगूस डोनेशन घेऊन कुठल्याही मेडिकल कॉलेजात गेलेलं नसतं. पण तरी सुद्धा त्याला हे ज्ञान असतं. कोण हे ज्ञान देणार आहे तरी कोण? ऐकलेल्या गोष्टी सोडून द्यायच्या, आपल्या अनुभवातल्या गोष्टी सांगण्यावर काय अर्थ नसत. ज्याने कुत्रे पाळलेले असतील त्याला ह्या गोष्टीची कल्पना असते. माझ्याकडे होते मला ठाऊक. त्याला कधी मोकळं सोडलेलं असलं काही काही वेळेला ते गवतामधनं हिंडत, गवताच्या काड्या खायला लागतात. वाघ असो की असो खरं तर एरवी कधी गवत खात नाही पण काही वेळेला खात नाही. त्या काड्या त्यांना ते नीट चावता येत नसतात, तशाच तोडलेल्या काड्या गिळलेल्या असतात.
थोड्या वेळानं ते कुत्र ठसकायला लागतं, ओकायला लागतं, खोकायला लागतं. पांढरट असा पातळ द्रव पदार्थ बाहेर पडतो. आता ते नेमकं काय असतं एक तर परमेश्वराला ठाऊक नाही, तर त्या व्हेटरनरी डॉक्टरला माहिती. फॅसिलिटी असते का आणखी काय असतं, पण पांढरट असा पातळ द्रव पदार्थ बाहेर पडायला लागतो. त्या खाल्लेल्या काड्या सुद्धा बाहेर पडतात. जोपर्यंत पोटातली सगळी घाण बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला भाकरी टाका, नाही तर दूध ठेवा, तिकडे बघत सुद्धा नाही. जेव्हा पोटातली सगळी घाण बाहेर पडते, शांत होतं, त्यावेळेला मग पुन्हा ते भाकरीला तोंड लावतं. पोट दुखायला लागलं तर हे औषध घेतलं पाहिजे, हे शिकायला ते कुत्र तरी कुठे गेलेलं असतं, पण तरी सुद्धा त्याला हे ज्ञान असतं. कोण आहे हे ज्ञान देणारा? हे तरी कोण? तोच आहे जो या विश्वाचा निर्माता आहे, जो तुम्हाला मला बुद्धी देणार आहे, त्या पशुपक्ष्यांना ज्ञान देणारा सुद्धा तूच आहे. जगामध्ये समर्थ असा फक्त तू एकच आहे, जो या विश्वाचा निर्माता, जो तुम्हाला सर्वांचा सांभाळ करणारा, सगळं विश्व सांभाळणारा समर्थ असा फक्त तू एकच आहे. महाराज तर देवालाच प्रश्न करतात, तो सांग मी कुणाला शरण जावं. बघितली पुराण, बघितली, पूर्वसुरींच्याकडे विचारणा केली, मला तरी तुझ्याशिवाय शरण जायला योग्य असा दुसरा कोणी दिसत नाही, पण जर कोण असेल तर तूच मला सांग ना, मी कुणाला शरण जावं. ते महाराज सांगतात, तुझं विना कोणा शरण जाऊ नारायण ऐसन देखे कोणी दुधते त्रिभुवनी पाहिली पुराणे ढांडोळी दर्शने ऐसन देखे कोणी दुधते त्रिभुवनी. भगवंता या त्रिभुवनामध्ये या विश्वामध्ये तुझ्याशिवाय शरण जायला दुसरा कोणी योग्य नाही, म्हणून त्याला शरण जा. कारण या जगामध्ये शरण जाणं योग्य असा फक्त तू एकच आहे, म्हणून त्याला शरण जा. म्हणून महाराज सांगतात, म्हणवोने शरण जावे सर्व भावे देवशी तुहा उतरील बर भवदुस्तर नदीचा. मनवोनी शरण जावे
सर्व भावे देवाशी करील भवदुस्तर नदीचा का त्यालाच का शरण जायचं? एक कारण आयुष्यामध्ये माणसं जी काही चांगली वाईट मी त्या तुझं का बाजूला मी बी कंटाळलो मला बी उभारायला येत नाही करत नाही उभारायचं अगोदर तर शेवटपर्यंत उभा राहणं होत असलं तरच उभा राहायचं मोकळा झालं हे काय बदला बदली अशी काय काही म्हणतील मी बी आता उभारून थकलोय नाचून मी बी बसतो दुसरे उभा राहा हे अशा पद्धती नाहीत पहिल्या आवरून घेतो मलाही गडबड आहे आयुष्यामध्ये माणसं जी काही चांगली वाईट कर्म करतात त्या कर्माचे भोग हे प्रत्येकाला भोगावे लागतात कोणीच त्यातनं सुटलेला नाही आपण मागचं उरलेलं या जन्मात भोगत असतो या जन्मात पुन्हा हातून कर्म होतच असतं त्याचे भोग आपण भोगतो पण मरायच्या वेळेपर्यंत सगळे काही भोगवून संपत नाही काहीतरी बाकी उरतो ते उरलेलं भोगण्यासाठी म्हणून मेल्यानंतर दुसरं शरीर घेऊन पुन्हा जन्माला यायचं जे काही मागचं उरलेलं असेल जन्माला आल्यापासून भोगायला सुरू करायचं मग ती इंजेक्शनच्या सुईच्या रूपानं असेल अन्य रूपानं असेल जन्माला आल्यापासून मागचं उरलेलं भोगत असतो या जन्मात हातून कर्म होतच असतं त्याचे भोग आपण भोगतो पण पुन्हा मरायच्या वेळेपर्यंत सगळे काही भोगून संपत नाही पुन्हा काहीतरी शिल्लक राहतं हे उरलेलं भोगण्यासाठी म्हणून मेल्यानंतर जन्माला या जन्माला आलं की एक दिवस मारा मेलं की पुन्हा जन्माला या जन्माला आलं की पुन्हा मारा याचं नाव संसार त्याला भवनदी म्हणतात भवसागर म्हणतात यातनं सुटका होणं फार अवघड पण महाराज म्हणतात जर तुम्ही याला शरण गेलात तर तो तुम्हाला यातून पार करतो म्हणून तुम्ही त्याला शरण जा म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी तो हा होईल पार भवदुस्तर बहुवाय करुणवंत अनंत हे मनज फार दयाळू आहे फार कृपळ का त्याला शरण जायचं गावात एखादा श्रीमंत मनुष्य असतो गडगंज पैसा असतो पण त्याच्याजवळ जर दया नसेल करुणा नसेल अडचणीमध्ये सापडलेल्या लोकांना काही मदत करावी अशी जर त्याची वृत्ती नसेल तर काय करायचं त्याचं मोठेपण घेऊन असेल त्याच्या घरचा तो श्रीमंत असेल त्याप्रमाणे हा भगवंत असेल सर्व गुण संपन्न असेल ऐश्वर संपन्न असेल पण त्याच्याजवळ जर दयाच नसेल तर काय करायचं मग त्याचं मोठं घेऊन कबीरांचा एक दुआ बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खिचू पंथी को छाया नाही त्याला जागे तिथं वाळवंटामध्ये खजुराचं झाड असतं थोडं उंचच्या उंच असतं नारळाच्या झाडापेक्षा उंच काय करायचं त्याचं हे मोठेपणी घेऊन ऊन लागायला लागलं तर त्याची सावली खाली बुडापर्यंत येत नसते त्या नारळाला जसे एक 4-2 झावळ्या तसे त्या झावळ्या असतात वरती ती सावलीच खाली बुडापर्यंत येत नाही
ऊन लागायला लागलं तर सावलीला बसायला म्हणून त्या झाडाचा उपयोग नाही. बरं आता भूक लागली 4 फळं सोडून खावेत म्हटलं तर ते हातालाही येत नाही. आता काय करायचं मग त्याचं मोठेपणे घेऊन. त्याप्रमाणे असेल हा भगवान, असेल मोठा असेल, सर्व शक्तिमान असेल, पण त्याच्याजवळ दया नसेल तर काय करायचं त्याचं मोठेपणे घेऊन. पण महाराज म्हणतात नाही, फार दयाळू आहे, बहुवाय करुणावंत, अनंत हे नामज, स्वहा उतरील बयार भवदुस्तर नदीचा. शेवटी महाराज सांगतात, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. संतांचे जे शब्द असतात हे त्यांच्या अनुभवाचे बोल असतात. ज्या गोष्टीची प्रचिती आली, ज्या गोष्टीची साक्ष पटली, ज्या गोष्टीचा अनुभव आला, तीच गोष्ट लोकांना ते सांगतात. तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगी. स्वतः अनुभव घ्यायचा आणि मगच त्या गोष्टी इतरांना सांगायच्या. महाराज म्हणतात ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. हा दयाळू आहे, हा कृपाळू आहे, हा भवसागर तारणारा, म्हणून तुम्ही त्याला शरण जा. म्हणू आणि शरण जावे सर्व भावे देवाशी, त्वा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहुवाय करुणावंत, अनंत हे नामज, त्वा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, त्वा उतरील पार भवदुस्तर नदीचा. Thank you.